संपूर्ण राज्यभर चर्चित असणाऱ्या अनगर नगरपंचायतीमध्ये आता नवा ट्विस्ट आलेला आहे। खरं तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे आहे ते या संपूर्ण नगराध्यक्ष पदासाठीचे जे आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। 17 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध आलेल्या आहेत। मात्र नगराध्यक्ष पदासाठी जे आहे त्या ठिकाणी निवडणूक लागली होती। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अनगर नगरपंचायतीची चर्चा होती। मात्र आता या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची जी आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। कशा प्रकारे बघता? ते म्हणतात ना, आता आपण चित्रपट वगैरे पाहतो तर ते कहाणी में ट्विस्ट म्हणतात, तसंच हा काही प्रकार झालेला आहे। आशीर्वाद साहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिला की काय की नगराध्यक्ष पदासाठी स्थगिती आलेली आहे आणि मला एकतर तिथं अर्ज भरायला जाण्यासाठी जो आलेला अडथळा होता तो महाराष्ट्राने पाहिलेला होता। त्या अडथळे पार करत आपण तिथं फॉर्म भरायला गेलेलोही होतो, फॉर्मही भरला होता, परंतु तांत्रिकदृष्ट्या तो कालांतराने बाद करण्यात आला। तोही आपण स्वीकारलं होतं आणि आपण सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती। तिथेही काही कागदपत्रांचा गहाळ झाला होता, तरी तिथेही आपला अर्ज फेटाळला होता। तोही निर्णय आम्ही मान्य केला होता आणि परत आता हे अचानक स्थगिती आल्यामुळे आम्हाला परत आणखी आशा पल्लवित झालेल्या आहेत। आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेत आहोत आणि आता अनगरचे 17 झालेले बिनविरोध नगरसेवक, परत 3 अध्यक्षपदाचे दावेदार शिंदे, थिटे आणि पाटील, ह्या तिघींचेही अर्जाचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते आम्ही मागणी केलेली आहे। उद्यापर्यंत ते कागदपत्र आम्हाला मिळतील आणि परत आमची निकालाची प्रत जी होती, अंतिम निकाल सोलापूर जिल्ह्याचा, ती प्रत आज आम्हाला 4 वाजता मिळालेली आहे। त्याच्यावर आता उद्या आम्ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेत आहोत। खरं तर आपण बघतोय की ही जी स्थगिती मिळाली त्याचं कारण असं आहे की चिन्ह वाटप असेल, त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी असतील, त्यासाठी ही स्थगिती देण्यात आलेली होती। पुन्हा नव्यानं जे आहे ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ही स्थगिती नाही, त्यामुळे 21 तारखेला त्या बिनविरोध होतील। कशा प्रकारे बघतात? तोपर्यंत तर न्यायालयामध्ये एक अपील पहिल्यांदा दाखल असताना एकतर ह्याने बिनविरोध अशी घोषित करायचीच नसते, चिन्ह वाटपाचा वगैरे कार्यक्रम असा करायचा नसतो। प्रशासकीय अधिकाऱ्यांपेक्षा आम्हाला इतकं काही समजत नसेल, पण थोडंफार तरी ज्ञान प्रत्येकाला असतं। आमच्या विधिज्ञांच्या म्हणण्यानुसार तर तुम्ही जोपर्यंत एखादं अपील जर न्यायालयामध्ये प्रलंबित असेल तर कुठलीही उमेदवारी तुम्ही किंवा निवडणूक तशी घोषित करू शकत नसतात, पण ते त्यांनी घोषित केलं होतं। त्यांनी परत आणखी आनंद साजरा केला होता, पण आता 21 तारीख नक्की स्थगितीची तारीख माहीत नाही, पण तोपर्यंत आम्ही उच्च न्यायालयामध्ये आता जात आहोत। उच्च न्यायालयामध्ये आणखी एक अपील प्रलंबित असताना परत अजून ती स्थगिती वाढतच राहणार। आम्ही मागणी तीच करतोय की आमचा जोपर्यंत निकाल येत नाही हायकोर्टचा तोपर्यंत ती स्थगिती पुढे ढकलावी। म्हणजे तुम्ही आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहात, त्यामुळे जी निवडणुकीला स्थगिती मिळाली ती कायमच राहील असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे तुम्ही जर अपील केलात तर स्थगिती वाढणार आहे? हो, नक्कीच ना। एखादा आता न्यायालयाचं ते निकाल हेच नियमच तसं आहे ना, 22 तारखेच्या आतमध्ये ज्यांनी 22 नोव्हेंबरच्या आत ज्यांनी अपील केलं होतं त्यासाठी तर ही स्थगिती होती। मग आम्ही तर 20 तारखेला आणि 21 तारखेलाच अपील केलेलं होतं, त्यामुळे तर हे आता स्थगिती आलेली आहे, कारण निकालच प्रलंबित होता आणि त्यात अजून हे स्थगिती आहे तोपर्यंत आम्ही उच्च न्यायालयामध्ये जातोय। आम्हाला 3 दिवसाचा अवधी आहे, तोपर्यंत तिथंही दाखल जर केलं गेलं तर ते पुढे अजून स्थगित होणारच ना। म्हणजे जर तुम्ही उच्च न्यायालयात दाखल केलं तर स्थगिती मिळणार आहे? नक्कीच मागणीच तशी आम्ही केलेली आहे। पुढे आता जर ह्या कोर्टाने जे आहे ते सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जे आहे ते फेटाळलं होतं, आता नेमकं कशा प्रकारे वकिलांकडून या प्रक्रिया केल्या जाणार आहेत? ज्या चुका इथं झाल्या होत्या त्या कशा प्रकारे इकडून निघणार आहेत? आता मेन म्हणजे हाच मुद्दा, बरोबर प्रश्न विचारला की तुम्ही, आता जे आमच्या त्रुटी झालेल्या होत्या त्या अंतिम निकालामध्ये आज आमच्या लक्षात येईल की आपण कशामध्ये चुकलो होतो, काय केलं होतं, कोणती कागदपत्राचं कसं आपल्याला पूर्तता झाली नाही, हे आता पाहण्यासाठी उलट आम्हाला अवधी मिळालेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही व्यवस्थित आता काळजीपूर्वक लक्ष घालू आणि ज्या काही त्रुटी असतील ते हायकोर्टमध्ये असं आमच्या विरोधात असा निकाल जाणार नाही, अशीच आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच तिथं जाऊ। राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आपण सामील झालेले आहात। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जे आहे तुमचा पक्ष प्रवेश झाला होता, कशा प्रकारे आता पक्षाचं काम असणार आहे काय सांगा? अजित पवारांनी तुमचं नाव घेऊन जे आहे ते स्टेजवरती सांगितलेलं होतं, एक उपमुख्यमंत्र्यांचाच पाठिंबा तुमच्या मागे आहे, काय सांगा? साक्षात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी लाडकी बहिणीच्या योजना म्हणावं तर तसंच सेम मला लाडकी बहीण म्हणून संबोधण्यात आलं। त्यांनी गेली 5 ते 6 वेळा त्या सभेमध्ये माझं नाव काढलं आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष उमेशदादा पवार पाटील यांना सांगितलं होतं की त्या महिलेला मत पडेल अथवा न पडेल, की बाबा तिचं डिपॉझिट जप्त हो किंवा ती भरघोस मताधिक्याने विजयी हो, तिला उभारण्याची इच्छा आहे ना, ती आपल्या पक्षाकडे मागणी करते तर तुम्ही तिला एबी फॉर्म द्या असं सांगितल्यानंतर अशा माझ्या पडत्या याच्यामध्ये मला अजितदादांनी आता सहकार्य केलं आणि त्यांनी मला फॉर्म दिला
आणि मग मी आता त्यांच्या पक्षासाठी बांधलेलं आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षवाढीसाठी संघटनेसाठी नक्की काम करेन. आपल्यासोबत थिटे यांचे जे आहेत ते वकील आहेत. काय सांगाल एकंदरीत आपले या सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जे आहे ते अपील फेटाळलं होतं, मात्र आता जे आहे ते आता आपण उच्च न्यायालयात दाद मागताय. कशा प्रकारे पुढची कारवाई असणार आहे? न्यायालयाच्या संपूर्ण आदेशाची प्रत जी आहे ती आता आम्हाला मिळालेली आहे. त्या प्रतीचं अवलोकन केलं असता काही त्याच्यामध्ये आमच्या लेखी त्रुटी दिसून येत आहेत. ज्या गोष्टी आम्ही या न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला त्या निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेवरती आम्ही ती शंका निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला या न्यायालयाने स्वीकारलेल्या नाहीत. परंतु आमची अशी खात्री आहे, आमचा असा विश्वास आहे की सत्य शोधण्यासाठी आम्हाला पुढे काम करायचं आहे आणि न्यायासाठी न्यायालयाचं शेवटचं न्यायालय जोपर्यंत आमचं हे सगळं म्हणणं अमान्य करत नाही तोपर्यंत आम्हाला लढण्याचा कायद्यानं अधिकार आहे. त्याच्यामुळं आम्ही नशिबानं यांना पुन्हा ते स्थगिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे ते पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळं तो वेळही मिळालेला आहे. त्याच्यामुळं आता आम्ही हे जे जिल्हा न्यायालयाचा निर्णय आहे तो आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करतो. सर, खरं तर आपण बघितलं गेलं तर संपूर्ण हे जे प्रकरण आहे ते आपण म्हणजे जवळून बघितलेलं आहे. त्या प्रकरणामध्ये आता पहिल्या जेव्हा तुम्ही सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये अपील केलं होतं त्यावेळेस त्या निवडणुकीला स्थगिती मिळाली आता 20 तारखेपर्यंत. आता जर उच्च न्यायालयामध्ये तुम्ही हे अपील केलं तर अजून ही स्थगिती कायम पुढे वाढेल असं वाटतं? आम्ही न्यायालयाला आमची बाजू मांडून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू. अर्थात न्यायालयानं ही निवडणूक पुढे स्थगित करायची किंवा नाही करायची हा सर्वस्वी अधिकार न्यायालयाचा असतो. ते डिस्क्रिशन न्यायालयाचं असतं. त्याच्यामुळं आमच्या हातामध्ये न्याय मागण्यासाठी न्यायालयाचं दार थोठावणं हे आहे आणि आम्ही ती सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करू. न्याय मिळण्यासाठी जे काही प्रयत्न करणं गरजेचं आहे ते आम्ही करू. शेवटी न्यायालयाचा तो अधिकार आहे, त्याच्यामध्ये काय आदेश करायचा. हे कधी करणार आता अपील? आता आज तयार करतो हे सगळं. आज आम्हाला कॉपी मिळालेली आहे. उद्या किंवा परवा दिवशी आम्ही हे प्रकरण त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करू. आपलं सर्किट बेंच कोल्हापूर जे आहे त्या ठिकाणी दाखल करू. नक्कीच खरं तर बघितलं गेलं तर आपण हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते स्थगिती जरी मिळाली असली तरी येणाऱ्या काळामध्ये ज्या त्रुटी होत्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये मांडताना त्या त्रुटी भरून काढून उच्च न्यायालयामध्ये जे आहेत ते चांगल्या प्रकारे कशाप्रकारे युक्तिवाद होईल आणि कशाप्रकारे हे प्रकरण जे आहे ते संपूर्ण होईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, मोहोळ, सोलापूर.